नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघांनी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राशन कार्ड धारकांना परत एकदा केरोसिन म्हणजेच रॉकेल वितरणाबाबतचा नवीन शासन आदेश महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. मित्रांनो, या महत्त्वाच्या शासन निर्णयाबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा जी-आर कोणासाठी काढण्यात आलेला आहे? प्रत्येक कुटुंबाला आता किती रॉकेल मिळणार आहे आणि कोणते शिधापत्रिकाधारक म्हणजेच रेशन कार्ड धारक कुटुंब पात्र असणार आहे, हे सर्व आपण सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, गेल्या काही वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि इतर योजनांमुळे घराघरात एल-पी-जी गॅस कनेक्शन पोचले आहे. त्यामुळे पूर्वी केरोसिन वितरण मोठ्या प्रमाणात होत होतं, पण आता मात्र ते खूपच मर्यादित करण्यात आलेले होतं. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एल-पी-जी सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्राला 37,44,000 लिटर इतके केरोसिन मंजूर केले आहे. मित्रांनो, त्यामुळे राज्य शासनाने तात्पुरत्या स्वरूपात आता पुन्हा केरोसिन वितरण सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा शासन निर्णय हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, महाराष्ट्र शासन केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेले हे केरोसिन म्हणजेच रॉकेल प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रति कुटुंब 3 लिटर इतके वाटप करणार आहे. मित्रांनो, मार्च महिन्यापासून वाटप सुरू होणार असून पुढील 45 दिवस रॉकेलचे वाटप हे होणार आहे. त्यानंतर मात्र तोपर्यंत जर कुटुंबाने रॉकेलची उचल केली नाही तर पुढे त्या रॉकेलचे वाटप संबंधित कुटुंबाला होणार नाही. मित्रांनो, आता कोणते रेशन कार्ड धारक कुटुंब या लाभाकरिता पात्र असणार आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंब, त्यानंतर रेशन कार्ड नसलेले कुटुंब मात्र त्यांना ग्रामपंचायतचा दाखला आवश्यक असणार आहे. त्यानंतर स्थलांतरित मजूर, त्यांना सुद्धा ओळखपत्र आवश्यक असणार आहे. त्यानंतर अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारक म्हणजेच पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंब, यात बीपीएल कुटुंबाचाही समावेश असणार आहे. यांना मित्रांनो प्राधान्याने रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता हे उपलब्ध करून देण्यात येणारे रॉकेल तुम्हाला कुठे उपलब्ध होणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन दुकानदाराकडून उपलब्ध झालेले रॉकेल मिळविता येणार आहे. मात्र जर राशन दुकानदार रॉकेल वाटपास असमर्थता दर्शवित असेल तर त्याच्याकडे वाटप सुविधा नसतील तर शेजारील उपलब्ध राशन दुकानदाराकडून सुद्धा तुम्हाला रॉकेल घेता येणार आहे. मित्रांनो, आता हे रॉकेल किती रुपये लिटर खरेदी करावे लागेल तर याबाबत अजून अस्पष्टता असून शासन याबाबत नवीन स्वतंत्र आदेश काढणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.